नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत अशा काही महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी ज्या थेट तुमच्या खिशावर, गुंतवणुकीवर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून कारपर्यंत आणि दैनंदिन वापराच्या वस्तूपासून ब्रँडेड कपड्यांपर्यंत अनेक वस्तू महाग होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे धातूंच्या वाढलेल्या जागतिक किमतीमुळे वेदांताने विक्रमी आर्थिक कामगिरी केली आहे. क्विक कॉमर्स क्षेत्रात झेप्टोच्या IPO भोवती मोठी चर्चा ही सुरू आहे. स्विगी आणि इटर्नल शेअर्सना जोरदार बूस्ट मिळताना दिसत आहे. भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी तेजीत दिसत आहे. सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये घसरणीचा कल हा कायम आहे. आता सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या बातमीने. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील ग्राहकांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कार खरेदी करण्याचा विचार असो, नवीन स्मार्टफोन घेण्याची योजना असो, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर किंवा ब्रँडेड कपडे खरेदी करण्याचा विचार असो, सर्वच ठिकाणी ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागू शकतात. विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी उत्पादनाच्या किमती वाढवण्याची तयारी सुरू केली असून त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसण्याची शक्यता आहे. यामागे अनेक कारणे आहेत. पश्चिम आशियातील वाढता तणाव, भूराजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या अस्थिर किमती, वाहतूक खर्चात झालेली वाढ, पॅकेजिंग साहित्य महाग होणं, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढउतार, जागतिक पुरवठा साखळीतील दबाव आणि विविध कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती यामुळे उद्योगांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ ही शक्य आहे. गेल्या काही महिन्यात अनेक कंपन्यांनी ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकू नये म्हणून जुन्या साठ्यावर विक्री सुरू ठेवली. परंतु आता नवीन उत्पादनाची निर्मिती वाढलेल्या खर्चात होत असल्याने कंपन्यांसमोर किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासूनच अनेक उत्पादनाच्या किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये सर्वाधिक परिणाम इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रावर दिसू शकतो. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार TV, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या किमती सुमारे 4 ते 6% वाढू शकतात. स्मार्टफोनच्या किमतीमध्ये देखील कंपनी आणि मॉडेलनुसार किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मेमरी चिप्स, डिस्प्ले प्लॅनर, प्रोसेसर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या वाढलेल्या जागतिक किमती यामागील प्रमुख कारणे मानली जात आहे. त्यामुळे नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांना आता निर्णय पुढे ढकलल्यास त्यांना अधिक किंमत मोजावी लागू शकते. आगामी सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या नवीन मॉडेल्स बाजारात आणणार आहेत. मात्र या नवीन उत्पादनाच्या किमती जुन्या मॉडेल्सपेक्षा जास्त असण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. फक्त इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे तर दैनंदिन वापराच्या वस्तूवर देखील महागाईचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला आहे. FMCG क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी उत्पादन खर्चात झालेल्या वाढीचा परिणाम आता बाजारभावावर दिसू लागेल असे संकेत दिले आहेत. चहा पावडर, हेअर ऑइल, पॅकेज फूड, बिस्किटे, स्नॅक्स, मसाले, घरगुती स्वच्छता उत्पादने आणि वैयक्तिक वापराच्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही उत्पादनामध्ये 6 ते 8% वाढ होऊ शकते. यामागे खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती, पॅकेजिंग साहित्यावरील वाढलेला खर्च, प्लास्टिक आणि रसायनांच्या वाढलेल्या जागतिक किमती यामुळे हा खर्च वाढणार आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या मते कंपन्यांकडून नवीन दरसूची मिळण्यास सुरुवात झाली असून पुढील काही आठवड्यात ग्राहकांना याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. ब्रँडेड कपडे खरेदी करणाऱ्यांना देखील यावेळी मोठा आर्थिक फटका बसू शकतो. नवीन हंगामातील स्टॉक अधिक खर्चात तयार झाल्यामुळे अनेक नामांकित ब्रँड्स आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. कापूस, कृत्रिम धागे, रंग, प्रक्रिया खर्च आणि वाहतूक खर्च या सर्वांमध्ये वाढ झाल्याने कपड्यांचे उत्पादन आणि त्याच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या हंगामात नवीन कपडे खरेदी करायचे असेल तर ग्राहकांना गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक खर्च हा करावा लागू शकतो. अनेक ब्रँड 8% किंमत वाढ करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता वळूया वाहन उद्योगाकडे. देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी देखील किंमत वाढीची तयारी सुरू केली आहे. मारुती सुझुकीने ऑगस्ट महिन्यापासून काही मॉडेलच्या किमती तब्बल 30,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याचे संकेत दिले आहे. होंडा कार्स इंडियाने देखील 1 ऑगस्टपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी देखील यापूर्वीच काही मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. वाहन उद्योगातील तज्ज्ञांच्या मते स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि लॉजिस्टिक खर्चातील वाढीमुळे वाहन निर्मिती महाग झाली आहे. शिवाय नवीन सुरक्षा मानके आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्च वाढत असल्याचं देखील कंपनी म्हणत आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या EMIवर देखील होऊ शकतो. वाहनांची किंमत वाढल्यास कर्जाची रक्कम वाढते आणि त्यानुसार मासिक हप्ता देखील वाढतो. त्यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना किंमत वाढ लागू होण्यापूर्वी निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते. महागाईचा हा परिणाम केवळ मोठ्या खरेदीपुरता मर्यादित नाही. घरगुती बजेट,
मासिक बचत, गुंतवणूक आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर देखील याचा परिणाम होणार आहे. सणासुदीच्या काळात मोठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना यावेळी जास्त खर्चाचा सामना हा करावा लागू शकतो. तज्ज्ञांचं मत असं आहे की जागतिक स्तरावरील भूराजकीय तणाव तातडीने कमी होण्याची शक्यता कमी आहे. कच्च्या मालाच्या किमती देखील पुढील काही महिन्यांपर्यंत उच्च पातळीवर राहू शकतात. त्यामुळे कंपन्या टप्प्याटप्प्याने आणखी किंमत वाढ करू शकतात. याचा अर्थ असा की महागाईचा दबाव केवळ एका महिन्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर वर्षाच्या उर्वरित काळात देखील ग्राहकांना त्याचा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे, मोठ्या खरेदीचे नियोजन करणे आणि उपलब्ध ऑफर्सचा योग्य वापर करणे हीच सध्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी योग्य रणनीती आहे. दरम्यान उद्योग क्षेत्रातून एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारात आधारभूत धातूंच्या किमती वाढल्याचा मोठा फायदा भारतातील आघाडीच्या धातू कंपनी वेदांत लिमिटेडला झाला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा सरस आर्थिक कामगिरी करत गुंतवणूकदारांना देखील सुखद धक्का दिला. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा हा तब्बल 72% वाढला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा नफा 3,185 कोटी रुपये इतका होता. आता तो 5,473 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच महसुलात 51% वाढ ही झाली आहे. ही वाढ केवळ एका व्यवसायापुरती मर्यादित नाही. जास्त तांबे, चांदी आणि इतर आधारभूत धातूंमध्ये झालेल्या तेजीचा कंपनीला मोठा फायदा हा बसला आहे. जागतिक स्तरावर पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे धातूंच्या किमती मजबूत राहिल्या आणि त्याचा थेट फायदा वेदांतच्या आर्थिक निकालांमध्ये देखील दिसून आला. याचबरोबर कंपनीच्या जस्त आणि शिसे व्यवसायातील महसूल जवळपास 50% वाढला आहे, तर तांबे व्यवसायातील महसूल 34% वाढल्याचे समोर आले आहे. चांदीच्या विक्रीत देखील दुपटीहून अधिक वाढ ही नोंदवण्यात आली आहे. वाढलेल्या धातूंच्या किमतीमुळे कंपनीला अधिक महसूल मिळाला, तर उत्पादन कार्यक्षमतेत झालेल्या सुधारणामुळे नफ्यात देखील मोठी झेप ही घेता आली आहे. कच्च्या मालाच्या खर्चात सुमारे 37% वाढ झाली असली तरी विक्री दरातील वाढ आणि उत्पादन व्यवस्थापनामुळे कंपनीचा नफा मार्जिन 12% वरून थेट 22% पोहोचला आहे. कोणत्याही उत्पादन क्षेत्रातील कंपनीसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. याशिवाय कंपनीचा एबिटा हा देखील वाढून तब्बल 58% त्यात वाढ नोंदवली गेली आहे. विश्लेषकांच्या मते हा निकाल केवळ वाढलेल्या धातूंच्या किमतीचा परिणाम नसून उत्पादन खर्चावर नियंत्रण, कार्यक्षम व्यवस्थापन आणि विविध व्यवसायांमधील संतुलित वाढ याचा देखील मोठा वाटा आहे. वेदांत समूहातील हिंदुस्तान झिंक आणि वेदांत ॲल्युमिनियम या कंपन्यांनी देखील मजबूत तिमाही निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे संपूर्ण धातू क्षेत्रात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. मजबूत निकालानंतर गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून वेदांतच्या समभागांमध्ये देखील तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान कंपनीने नेतृत्व देखील महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. हिंदुस्तान झिंकचे विद्यमान प्रमुख अरुण मिश्रा यांनी 1 ऑगस्ट 2026 पासून एका वर्षासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही स्वीकारली आहे. नव्या नेतृत्वासोबत कंपनीने आगामी तिमाहीत देखील मजबूत कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न हा सुरू केला आहे. तज्ज्ञांच्या मते असं आहे की ऊर्जा संक्रमण, इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वाढता वापर, अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधा विकासामुळे जस्त तांबे, ॲल्युमिनियम आणि चांदीसारख्या धातूंची मागणी पुढील काही वर्ष मजबूत राहू शकते. त्यामुळे या क्षेत्रात कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर गुंतवणूकदारांचं लक्ष हे कायम राहणार आहे. आता वळूया भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्विक कॉमर्स क्षेत्राकडे, जिथे IPOच्या चर्चेमुळे संपूर्ण बाजाराचं गणित पुन्हा एकदा बदलताना दिसत आहे. भारतातील क्विक कॉमर्स उद्योगात गेल्या काही वर्षात मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. काही मिनिटात किराणा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू ग्राहकांच्या दारात पोहोचवणाऱ्या व्यवसायाने मोठी झेप घेतली. या क्षेत्रात झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी, इन्स्टामार्ट यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. मात्र आता झेप्टोच्या प्रस्तावित IPO भोवती सुरू असलेल्या चर्चेमुळे गुंतवणूकदारांचं लक्ष दुसरीकडे वळले आहे. यापूर्वी झेप्टोच्या मूल्यांकन सुमारे $7 अब्ज इतके अपेक्षित केले होते. मात्र आता IPOसाठी कंपनीने मूल्यांकन जवळपास $3 अब्ज पर्यंत खाली आणले. या घडामोडीमुळे संपूर्ण स्टार्टअप क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जर मूल्यांकनात एवढी मोठी कपात झाली तर कंपनीला अपेक्षित निधी उभारणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे नवीन डार्क स्टोअर उघडणे, मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना सवलती देणे आणि आक्रमक विस्ताराची रणनीती यामध्ये बदल करावा लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर बाजारातील सूचीबद्ध कंपन्या स्विगी आणि इटर्नल याच्या गुंतवणूकदारांचा कल यांच्याकडे वाढला आहे. ब्लिंकिटची मूळ कंपनी असलेल्या इटर्नलकडे मोठा रोख साठा असूनही स्विगी ही नफाक्षमतेत मोठी वाटचाल करत आहे.
परिणामी दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. विश्लेषकांच्या मते सार्वजनिक बाजारपेठ आता केवळ वेगवान विस्तार नाही तर नफा क्षमता, शाश्वत व्यवसाय आणि आर्थिक शिस्त यांना अधिक महत्त्व देत आहे. त्यामुळे कंपनी कोणतीही किती वेगाने वाढते यापेक्षा ती किती काळ टिकते आणि व्यवसाय करते हे महत्त्वाचं सध्या ठरत आहे. ही बदलती मानसिकता भारतीय स्टार्टअप क्षेत्रासाठी देखील महत्त्वाची मानली जाते. आगामी काळात बाजारात येणाऱ्या प्रत्येक मोठ्या IPO समोर नफा क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान अधिक मोठे असणार आहे. आता नजर टाकूया भारतीय शेअर बाजारावरती. भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या दिवशी आज तेजी दाखवली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, मजबूत तिमाही निकाल आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचं सातत्यपूर्ण खरेदी यामुळे बाजाराला मजबूत आधार मिळाला. सकाळच्या व्यवहारात BSE सेन्सेक्सने 71.56 अंकाची वाढ नोंदवून 78,003.81 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 50 देखील निर्देशांक 41.30 अंकाच्या वाढीसह 24,358चा टप्पा पार केला होता. आजच्या व्यवसायात 16 पैकी 13 क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या निशाणावर होते. विशेषतः वित्तीय आणि वाहन क्षेत्रातील समभागांनी बाजाराला सर्वाधिक आधार दिला. निफ्टी फायनान्शियल निर्देशांकात देखील सुमारे 1% वाढ आज नोंदवण्यात आली. दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नफा वसुलीही दिसून आली. निफ्टी IT निर्देशांक सुमारे 2.3% घसरण नोंदवून कामगिरी करत आहे. मात्र संपूर्ण जुलै महिन्याचा विचार केला तर IT निर्देशांकाने जवळपास 16% वाढ नोंदवून 6 वर्षातील सर्वोत्तम मासिक कामगिरी केली आहे. दरम्यान अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पुढील व्याजदर धोरणांबाबतची अनिश्चितता कायम असल्याने जागतिक गुंतवणूकदार सध्या सावध भूमिकेत आहेत. डॉलर मजबूत झाल्यास सोन्यावर दबाव वाढतो, कारण त्यामुळे इतर चलनधारकांसाठी सोनं अधिक महाग होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियम सारख्या किमतींमध्ये देखील घसरण आज पाहायला मिळाली. जुलै महिन्याच्या एकूण कामगिरीनंतर या मौल्यवान धातूंनी सकारात्मक परतावा दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार अजून देखील या क्षेत्राकडे आशावादी नजरेने पाहत आहेत. तज्ज्ञांच्या मते भूराजकीय तणाव, चलन बाजारातील चढउतार आणि जागतिक आर्थिक धोरणांमुळे पुढील काही दिवस सोनं आणि चांदी यांची किंमत यामध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळू शकते. त्यामुळे एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक योग्य ठरू शकते असं तज्ज्ञ सांगत आहेत. आजच्या पैसापुरांमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करा. अशा महत्त्वाच्या आर्थिक, उद्योग, शेअर बाजार, कमोडिटी आणि गुंतवणुकीशी संबंधित घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत दररोज पोहोचवत राहू. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील आणखी महत्त्वाच्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.